कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जी स्वाध्याय मालिका चालू केलेली आहे, तर स्कॉलरशिप इयत्ता 8वी स्कॉलरशिप मधील नवनीत स्वाध्याय मालिकेतील हा 10.1 चा स्वाध्याय आहे. घातांकाचा आपण एक व्हिडिओ टाकलेलाच आहे बघा, आणि हा दुसरा व्हिडिओ आहे घातांकावरील. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण 10.1 मधील प्रश्न घेऊन येत आहोत. तर हा व्हिडिओ चला चालू करूयात. बघा, प्रश्न काय आहे की अशी ही भली मोठी संख्या दिलेली आहे आणि ही संख्या 10चा घात वापरून कशी लिहाल? तर कशी लिहाल बघा, शून्याच्या पुढे किती पॉईंट आहेत मोजूया आपण. 3 3 6 3 9 आणि 1 10. म्हणजे मी असं लिहू शकतो बघा, 18 गुणुले 10चा वजा 10वा घात. का तर इथं किती पॉईंट आहेत, किती घर आहेत, पॉईंटच्या पुढे किती घर आहेत, तर 10 घर आहेत, म्हणून 10चा वजा 10वा घात आला. पण येथे मला काय म्हणलंय, येथे 18 दिलंय का, येथे आहे 1.8. येथे काय आहे 1.8. म्हणजेच मी काय लिहू शकतो, 1.8 गुणुले 10चा पहिला घात गुणुले 10चा वजा 10वा घात. आता वजा 10 आणि 1 यांची बेरीज काय होईल, वजा 9. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय आलं, 1.8 गुणुले 10चा वजा 9वा घात. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. बघा, ह्या 4 संख्या दिल्यात आणि यातील सर्वात लहान संख्या कोणती हे विचारले. म्हणजे हा प्रश्न परत घातांकाच्याच फॉर्मॅटमध्ये लिहायचा आहे. ठीक आहे, लिहूया आपण. चला, तो कसा लिहिता येईल बघूया. बघा, 0.1 आहे, 15 आहे. 0.1चा कितवा घात आहे, चौथा. म्हणजेच काय, 0.1 0.1 0.1 आणि 0.1. म्हणजेच काय होईल, ह्याचं उत्तर, ह्याचा गुणाकार काय येईल बघा, 1 2 3 4. पॉईंट नंतर किती घरं आली, 1 2 3 4. म्हणजे 0.0015 याची व्हॅल्यू एवढी आली. ठीक आहे, पुढील प्रश्न बघूया आपण. बघा, 10चा दुसरा घात म्हणजेच काय, 10चा दुसरा घात म्हणजेच काय असतं, ह्याच्याऐवजी आपण लिहू 100. इथं किती पॉईंट आहेत, 5 पॉईंट आहेत. 100 मुळे किती पॉईंट कमी होतील, 2. म्हणजे 0.015 हे उत्तर येईल त्याचं. आता खाली बघूया, येथे 0.01 आहे, किती वेळा, 2 वेळा. म्हणजे आणि येथे 150. मग गुणाकार करा, हे तर किती आले, पॉईंटच्या पुढे किती घरं आली, तर 4 घरं आली. आणि येथे किती, 150. मग इथला 1 0, म्हणजे पॉईंटच्या पुढे किती घरं येतील, 3. म्हणजे 0.015 येईल येथे. ठीक आहे, आणि शेवटचं बघा, 1.5 आणि 10चा कितवा घात आहे, तिसरा. म्हणजे किती झालं, 1000. म्हणजेच उत्तर काय येईल, 1500. ठीक आहे, सर्वात लहान कुठला येईल, तर पॉईंट पुढे किती घर आहेत, 4 आहेत, बाकीकडे किती आहेत, 3 3 आहे, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. हे एक अशा पद्धतीने सुटेल. किंवा तुम्हाला 10च्या फॉर्मॅटमध्ये जरी लिहिलं, ते कसं लिहायचं ते बघा. बघा, मी डायरेक्ट लिहून देतो. 0.1चा चौथा आहे, 0.1चा चौथा आहे, म्हणजेच काय, 10चा वजा चौथा घात आहे, बरोबर. म्हणजे मी इथे असं लिहू शकतो बघा, 15 गुणुले 10चा कितवा वजा चौथा घात आहे. ठीक आहे, येथे किती पॉईंट आहेत, 5. आणि येथे 2, 5 मधून 2 गेलं, किती राहिलं, 3. म्हणजे 15 गुणुले 10चा कितवा येईल, वजा तिसरा. ठीक आहे, पुढे बघा, येथे 0.01चा दुसरा आहे, म्हणजेच 10चा कितवा येईल, वजा चौथा. आणि 150 आहे, म्हणून येथे 15 आणि त्याच्यावर 1 0. मग ते 0 आणि हे 0 कॅन्सल होऊन काय होईल, 15 गुणुले 10चा वजा तिसरा. येथे काय येईल, 15 गुणुले 10चा दुसरा. म्हणजे सगळं 15च्या फॉर्मॅटमध्ये आणलं आपण. आणि आता आपण चेक करू, येथे काय आलं, 10चा वजा चौथा, म्हणून तो सर्वात लहान येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. ही संख्या 10च्या घातांकाच्या पदावलीच्या स्वरूपात लिहा. आता बघा, 9 एकक स्थान आहे, म्हणून त्याचा घात काय आला, 0. बरोबर. म्हणजे हे चारही 9 साठी तर सगळं करेक्ट आहे. 6 साठी काय येईल, 10चा वजा पहिला घात येईल, वजा दुसरा येणार नाही, वजा तिसरा येणार नाही. आणि येथे 0 दिले, हे पण चुकीचं आहे. आणि येथे 7 दिले, येथे 6 पाहिजे होतं. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर करेक्ट येईल. 2 3 4 हे ऑप्शन
मधून आपण इलिमिनेट करू शकतो. पुढील प्रश्न बघा, तर 27 गुणिले 64 बरोबर 2चा तिसरा घात गुणिले 6चा 1वा घात. तर एक्सची किंमत किती हे आपल्याला काढायचं आहे. 27 कसं लिहू शकतो आपण, 3 वेळा 3 बरोबर आहे. 64 कसं लिहू शकतो, 8 गुणिले 8 बरोबर, आणि 2चा तिसरा घात 6चा 1वा घात. आता 2चा तिसरा घात आणि 8 हे एकमेकाला कॅन्सल होऊन जाईल कारण ते सेमच आहे. मग राहिलं काय, 6चा 1वा घात आणि येते 3 3 3 2 2 2. 8 म्हणजे काय, 3 वेळा 2. मग येथे काय आहे, 6 आहे. मग हे पण 6च्या फॉर्मॅटमध्ये लिहूया. 2 आणि 3चा गुणाकार 6, 2 आणि 3चा गुणाकार 6, 2 आणि 3चा गुणाकार 6. म्हणजे 6चा कितवा घात, तिसरा घात, 6चा 1वा घात. म्हणजे x बरोबर काय आलं, 3. ऑप्शन क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. बघा असा प्रश्न दिला आहे पण प्रश्न खूप सोपा आहे. कसा सोडवायचा, आता आपण 5चा चौथा घात काढूया. 5चा चौथा घात काय येईल बघा, 4 वेळा 5, 5 5 25, 5 5 25, 25 आणि 25चा गुणाकार किती आला, 625 बरोबर. पण येथे काय 0.5 आहे, 0.5चा चौथा घात आहे. म्हणजे हे किती घरं जाईल, 4 घरं जाईल, 0.0625 येईल. हे 10च्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं का कसं लिहायचं ते तुम्ही ठरवा. आता 10च्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं किंवा पॉईंट घालवले तर किती पॉईंटच्या पुढे घरात, 4. म्हणजे 1 2 3 4. आपण दशांश चिन्हामध्ये हे शिकलेलो आहे बरोबर. मग आता हे सोडून घेऊया. बघा आता हे इकडं गुणाकार ते इकडं उलटून गुणिले होईल. सहाशे 25ला 625 जाईल. येथे काय राहिले, 3 शून्य. येथे काय राहिले, 3 शून्य. येथे किती, 4. म्हणजे हे जर आपण असं लिहिलं, हे जर आपण असं लिहिलं 10च्या फॉर्मॅटमध्ये तर काय येईल, 10चं 7 शून्य. 10 वर किती, 7 शून्य. म्हणजे 10चा 7वा घात. म्हणजेच एक्सची किंमत काय आली, x बरोबर 7. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा एक्सचा 1/2 बरोबर 8 बरोबर. मी दोन्हीकडे वर्ग केले तर येथे काय आलं, एक्सचा 1/2 गुणिले 2, ह्या 2ला 2 जाईल आणि 8चा वर्ग येईल 64. म्हणजे एक्सची किंमत आली 64. आता ही एक्सची किंमत मी पुढील उदाहरणात ठेवली. 64चा 1/3 चा वर्ग. आता 64 मी असं लिहू शकतो, त्याचा वर्ग. आता 64चं घनमूळ काय येईल, 4. आणि 4चा वर्ग काय आला, 16. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलं. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा येथे 81, येथे 27 आहे. हे आपल्याला कशाच्या एक सेम फॉर्मॅटमध्ये आणावं लागेल. 81 म्हणजेच काय असतं, 4 वेळा 3. हा प्रश्न आपण वर्गमुळात पण सोडून दिलाय बघा. 27 म्हणजे काय, 3 वेळा 3. मग लिहूया 3चा चौथा घात बरोबर 3चा तिसरा घात 3च्या तिसऱ्या घाताचा 1वा घात. म्हणजेच काय, 3चा 3 1वा घात बरोबर 3चा चौथा घात. हे काय झालं, हे इक्वल झालं 4 बरोबर 3x. एक्सची किंमत काय आली, 4/3. ऑप्शन क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. 1024 ही पुढील पैकी कोणत्या पर्यायाने व्यक्त होत नाही. तर बघा 5चा कितवा पण घात करा. 5चा पहिला घात असतो 25. 5चा दुसरा घात काय असतो, 5चा पहिला घात असतो 5. 5चा दुसरा घात असतो 25. 5चा तिसरा घात असतो 125. म्हणजे शेवटचा अंक काय येतो 5च्या घातात. कधी पण 5 येतो. येथे किती, 1024 आहे. शेवटचा अंक 4 आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4 येणार नाही. पुढील प्रश्न बघूया. आता मला सांगा 5चा 0वा घात म्हणजे किती, 1. 6चा 0वा घात 1. 3चा 0वा घात 1 भागिले 5चा 0वा घात 1. 6चा 0वा घात 1. 3चा 0वा घात 1. बेरीज काय आली, 1 अधिक 1 अधिक 1 3. 1 गुणिले 1 गुणिले 1
ह्यांचा गुणाकार आला 1, 3 एके 3, ऑप्शन क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल। तर अशा पद्धतीने आपण स्वाध्याय 10.1 आज कव्हर केलेला आहे। पुढील लेक्चरमध्ये आपण 10.2 आणि 10.3 घेऊन येत आहोत। तर हे व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते ती मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। तुम्ही कोणत्या शाळेतून कोणत्या गावातून हा व्हिडिओ बघताय हेही मला सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आपला चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।